तुमची चॉईस चेक हरे राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम जय राम जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम हरे जय राम जय राम हरे जय राम हरे जय राम हरि जय राम हरि जय राम हरि जय राम जय रूप पाहता लोचने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने रूप पाहता लोचने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने रूप पाहता लोचने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने पाहता लोचने
हरि जय राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम हरे राम हरि जय राम हरे राम हरि जय राम सुखाचे व्यवहारे सुख लाभ झाला सुखाचे व्यवहारी सुख लाभ व्यवहारे सुख लाभ सुखाचे व्यवहारी सुख लाभ बोलला मागे पुढे आनंद बोधला मागे पुढे आनंद बोधला मागे पुढे सुखाचे व्यवहारे सुख लाभ झाला सुखाचे व्यवहारी सुख लाभ व्यवहारे सुख लाभ झाला सुखाचे व्यवहारी सुख लाभ आनंद बोलला मागे पुढे आनंद बोधला मागे पुढे आनंद बोधला मागे पुढे गती पंगती देवास वेगळे गती पंगती देवास वेगळे गती पंगती देवास वेगळे गती पंगती देवास वेगळे नित्या नित्य जोडे ते चिंता नित्य जोडे ते साथ नित्य जोडे ते साथ मरताचे घरी सकळ संपदा मरणाचे घरी सकळ संपदा घरी सकळ संपदा मरणाचे घरी सकळ संपदा ही कदा कासयाची आई तुटी कदा कासयाची आई तुटी कदा कासयाची गती पंगती देवास वेगळे गती पंगती देवास वेगळे गती पंगती देवास वेगळे गती पंगती देवास वेगळे नित्या नित्य जोडे ते चिंता नित्य जोडे ते साथ नित्य जोडे ते साथ कामने येथे लाभाच्या कोटी कामने लाभाच्या कोटी येथे लाभाच्या कामने येथे लाभाच्या कोटी वाव कोटी समर्थाचे वाव कोटी समर्थाचे वाव कोटी समर्थाचे गती पंगती देवास वेगळे गती पंगती देवास वेगळे गती पंगती देवास वेगळे गती पंगती देवास वेगळे नित्य जोडे ते साथ नित्य जोडे ते साथ विठोबा जय गणपती बाप्पा महाराजांसोबत आलेले हरिभक्तपरायण गणेश महाराज आणि हरिभक्तपरायण सचिन महाराज. या सचिन बाबा हॅलो 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 श्रीराम हॅलो 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 हॅलो
सुखद व्यवहारी सुखद व्यवहारी सुगला सुखद व्यवहारी सुखाद व्यवहारी सुखाद व्यवहारी सुभला सुखाद व्यवहारी सुखला आनंद गोंदला मागे पुढे रामागे पुढे आनंद गोंदला मागे पुढे मागे पुढे आनंद गोंदला आगे उड़ेरा आनंद गोंदला आनंद गोंदला गोंदला आनंद गोंदला आनंद गोंदला मागे पुढे आनंद गोंदला
संगति मंगति देवाता Lord.
सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. संगती पंगती देवासवे घडे, नित्यानित्य जोडे तेचे साच. समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची. संगती पंगती देवासवे घडे, नित्यानित्य जोडे तेचे साच. तुका म्हणे येथे लाभाची कोटी, तुका म्हणे येथे लाभाची कोटी. बहुवाव पोटी समर्थाचे, संगती पंगती देवासवे घडे, नित्यानित्य जोडी तेची साच. समर्थ समचरण सरोजम सांद्रणीला भुदाभम जगननिहित पाणी मंडना मंडनाना. तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदै धवल हासं विठ्ठलं चिंतया. पांडुरंगा स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. जयांचे गावी केला वास, तयासी नसावे उदास. नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवो चित्तासी आपुलिया. मनोजम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम. वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आहे तू जननी मझे न कळे अज्ञान मीले करू. गालिंगे मज प्रेम पाखर सदा, दुरी नको गेलो. प्रेमी बाक मुक्त कंठ करुणे, नाही दुजिया बंधन.
हे ज्ञानराज माऊली नित तुम्हा, हे किसनगिरी माऊली नित तुम्हा, माझे असो वंदन. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निरंजना, अहो स्वामी तुझ्या देवा, देवरिया करावा. सेवक झालो तुमच्या लागलो निरंजना, अहो स्वामी तुझ्या देवा, अहो स्वामी तुझ्या देवा, अहो स्वामी तुझ्या देवा. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. गजाननं भूतगणादिसेविदं कपित्यजम्बुफलचारुभक्षणम्, उमासुतं शोकविनाशकारकं, नमामि विघ्नेश्वरपदपङ्कजम्. प्रस्तुत अनंतकोटी ब्रह्मांड नायक भगवान करुणावरून आलाय, जेने हे विश्व निर्मिळ. मर्सी देवा संस्था, ज्या परमात्म्याने तुम्हाला मला सर्वांना जन्म दिलाय आणि त्यानं एवढ्यासाठी दिलाय की आपण त्याच्याशी खेळावं, आपण त्याच्यासोबत बोलावं, एवढ्यासाठी त्यानं आपल्याला इकडे पाठवलं. जन्माला आल्यानंतर व्यक्तीने काय करावं, कसं करावं, कसं राहावं, ही शिकवण संतांद्वारे आपल्यापर्यंत आहे. आणि म्हणून त्या संतांचा उपदेश, त्या संतांचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचावा या उद्देशाने संतांनी लावून दिलेली ही परंपरा. आणि त्या परंपरेमधलं हे आगळं वेगळं स्वरूप येतलं. जागृत वरद गजानन मंदिर, ज्या गजाननाचा वरद हस्त प्रत्येकावर आहे, परिसरावर असेलच याच्यात नवल नाही, परिसराच्या बाहेर सुद्धा ज्यांचा वरद हस्त आहे अशा गणरायांच्या सान्निध्यामध्ये त्या देवाला आवडावं. कारण देवाला काय आवडतं हे आजकाल लोकांना कळणं नाही, म्हणून एवढा मोठा खटाटोप आहे. विठ्ठला पण इथला आदर्श महाराष्ट्राने नाही, देशाने घ्यावा, जगाने घ्यावा. कारण आजकाल गणपती बाप्पा आगमन झालं म्हणजे नाही ते विचित्रता दिसायला लागलेल्या. समाजाला वाटेवर आणायच्या ऐवजी समाजाची वाट लावायचा आहे. वाट लावणारे सुद्धा लोक तयार झालेली आहे. मग पण त्या वाट लावणाऱ्यांना सुद्धा वाटेवर आणणारे एक देवरूपी संत आपल्या परिसरात आहे. वाट लावणाऱ्यांना सुद्धा वाटेवर आणणारे देवरूपी संत परिसरात आहेत, ज्यांच्यामुळे आज एवढं मोठं तुमचं आमचं दर्शन झालं आहे. मी त्यांना देवरूपी माय कधी म्हणायचो, ज्यांना आपण शांती ब्रह्म म्हणतोय आणि खरंच ब्रह्म आहे. विठ्ठला विठ्ठला कीर्तन जर कधी झालं तर मी प्रत्येक कीर्तनात सांगतोय, तुम्हाला ब्रह्मदेव पाहायचाय ना, जा देवगडला. नुसतं एकदा बाबांसमोर उभा राहा आणि तो चेहरा निरखून पहा,
साक्षात परमात्म्याचं सान्निध्य तुम्हाला लाभल्याशिवाय राहत नाही. काय ती छबी आहे, बघितल्याबरोबर सुंदर असा हसराचे. आणि एक विशेष आहे, श्रीमद भगवत गीतामध्ये गोपाल कृष्णाने जेवढी साधूची लक्षणं, भक्ताची लक्षणं सांगितली त्याही पलीकडे आमचे बाबा आहे. लक्षात ठेवा, त्याही पलीकडे. समशत्रोच मित्रेच तथा मानापमान शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्ट. एवढ्याच्या पलीकडे जाऊन मी तर आता कीर्तनात बाबा 1 वर्षापासून सांगायला लागलो की देवाला बाबा बिगर राहिलं नाही म्हणून आयुध देऊन पहिलं निमंत्रण देवगडलं. या बाबा, तेव्हा तुम्ही कार सेवक होतात, आता तुम्ही देवसेवक आहात. आमच्या बाबांचं वाक्य होतं, मला देवसेवक नका करू, मी संत सेवाच करणारे. म्हणून आपल्या परिसरातून नंबर 1चं वस्त्रदान असेल, अन्नदान असेल, ते तुमच्या हातून झालेलं आहे. ते म्हणजे आमच्या बाबांनी तिथपर्यंत नेलंय. जेवढं पुण्य करायचं असेल तेवढं कमी झालं. काय कपडा किती अगणित, अगणित असं वस्त्रदान. आणि शान वाढली ना, वस्त्र कोणतं होतं? अरे ज्याच्यावरती आपल्या देशाचं शान आहे, भगव्यासाठी जेवढे लोक, आणि जे जया पाहिजे ती अवस्था अयोध्येला. कारण त्यावेळेची बाबांची अवस्था होती, जगेल तर रामासाठी, मरेल तर रामासाठी. माझा राम जर अयोध्येला बसत असेल, मंदिर जर होत असेल, आणि तिथली प्राणप्रतिष्ठा बघायला जर कधी आम्ही असेल, तर माझ्या परिसरातलं वस्त्रदान का होईना पाहिजे. आणि म्हणून तुम्ही फार मोठं पुण्य केलं, द्यावं तेवढे धन्यवाद बाबांना. विठ्ठला विठ्ठला. अशा देवाच्या सान्निध्यामध्ये तुम्ही आहेत, आणि त्या देवाचे सान्निध्य कृपाछत्र म्हणल्यावर कशाची कमी हो, कशाची. तुम्ही बघा, एवढा मोठा महात्म्य आहेत, पण आमच्यासारखे गेले तरी पायावर. मी रडलो बाबा एकदा, पवार बाबा आम्ही, आज मला आनंद आहे, आज मुकुंदराज संस्थांचं दर्शन आहे तुमच्या करवी मला होत आहे. ज्यावेळेस मी बाबांच्या दर्शनाला गेलो, बाबांना माहिती होतं मी अनाथ लेकरं, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची लेकरं सांभाळतोय म्हणून. ते देवगिरीकडून लेकरं वगैरे बघितली. मला बघितल्याबरोबर मी दर्शन घ्यायला गेलो, तर बाबा डोकं खाली ठेवायला लागले. रडलो अक्षरशः. मला आजही तो दिवस आठवला तरी डोळ्यात पाणी येतं. अरे ही लक्षणं कोणाची आहेत तुम्हाला सांगू? ही लक्षणं शांती ब्रह्माची आहे. विठ्ठला करुणी खाळे हरी हरी दासे करुणी खाळे हरी दत्तात्रयाने सांगितलं, अरे बाबा थोडं टाकळी भानकडे जा,
तिथे एक मंदिर आहे, गणपती बाप्पा आहे, त्याला रूपाला आणणं आहे. आणि म्हणून देवरूपी संत इथं आले आणि एवढं मोठं त्याचं प्रस्थापित त्यांनी दिलेलं आपलं भाग्य आहे बरं का भाऊ. तुम्ही अध्यक्ष आहात, न जाणू कोण्या जन्माचं कोणतं सार्थक पुण्य असेल तुमचं, की जेणेकरून अशा महात्म्यांनी ज्या देवाला रूपाला आणलंय त्या देवाच्या ट्रस्टचे तुम्ही अध्यक्ष आहात. म्हणून तुमचं याच्यामध्ये जे सदस्य आहेत त्यांचंही परम भाग्य आहे. मग आमचे लकडी गुरुजी वगैरे, बजरंगांना अण्णा वगैरे सर्व मंडळी, भाऊ, त्यांचंही भाग्य आहे. आणि त्याही पेक्षा सर्वात मोठं भाग्य आहे की त्या बाबांनी ज्या रूपाला आणलंय. एक विशेष महाराज, त्यांनी दत्तात्रयालाही पांडुरंग केलं, गणपती बाप्पालाही पांडुरंग केलं. सर्व देवाला एकतत्व देव आहेत. जर पांडुरंग नसतं केलं तर आज कीर्तन नसती ना बाबा, दुसरंच असतं आहे का नाही, दुसरंच असतं. मग कीर्तन याचा अर्थ कीर्तन पांडुरंगा पुढे होतात. विठाला अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, बाप रखमा देव रोखून बाणले. म्हणून अनंत रूपाने बाबांनी त्यांना बघितलं ना आज हा सोहळा. आणि त्या प्रित्यर्थ ज्या चांडे मामांनी आग्रह करून ही तारीख ट्रस्ट मंडळींना वगैरे सर्वांना तुमच्या सर्वांच्या विचारात घेऊन आणि आजची सेवा तत्पर त्या काळाला आहे. आदरणीय परमस्नेही महंत स्वामीजींच्याही पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. आदरणीय मुकुंदराज संस्थानही इथं जर कधी म्हटल्यावर आमचे पवार बाबा आहे. आज माझ्या गुरुवर्यांचं दर्शन मी त्यांच्यात बघितलं. आमचे शास्त्री बाबा यायचे आमच्या गावी, मूळ गावी. बाबांना बघितलं, आज शास्त्रीचंच दर्शन झालं. मग त्या ओघाने बाबांनाही धन्यवाद. सुंदर असे गुणीजन मंडळी आहे सर्वजण. आता प्रत्येकाचं नाव घेतल्यापेक्षा बाबा इथं एकही कमी नाही. आल्यानंतर चांडे मामाने एवढं सांगितलंय ना, मग गायक असेल, वादक असेल, सुंदर हात वगैरे, कारण थाप टाकल्यावर कीर्तनकारांचं आनंद वाढावा ही अवस्था तुमच्या हातात आहे. म्हणून बाबा बसलेले होते अगोदर, सर्वांना धन्यवाद देतो. मी नाव का घेत नाही, कारण नवीन असल्या माझ्या प्रत्येकाचे नाव लक्षात नसल्यामुळे, आता पॉम्पलेट वाचायला माझ्याकडे वेळ नसल्यामुळे बाबा, कारण आता प्रत्येकाला नाव माहिती आहे म्हणून एकदा माफी मागतो. मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, मस्तक हे सुंदर गोड चाल म्हटली त्याबद्दलही धन्यवाद. बाबांनी सुरुवातही सुंदर केली म्हणून तुम्हालाही धन्यवाद. सर्व गुणीजन मंडळी. ते माणसाला मग आम्ही काय घोडं मारलं रे याचं, आम्ही अगोदर येऊन बसलो म्हणून तुम्हालाही धन्यवाद. विठाला विठाला. ज्यांची सुंदर अशी संशिष्टी मी गणेशराव जमलं बाबा आता. तग मग करून बाबा ते मला मागच्या कीर्तनातच म्हणले होते,
देवाचा सप्ताह मग कमी नाही झालं पाहिजे, आणखीन टॉप आणतून खरंच वाढवले ना विठाला. आणि म्हणून सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो, चिंतनाकडे वळतो. सेवेकरता घेतलेला अभंग यावत भूतलावरती अवतीर्ण झाले, जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आले संत श्रेष्ठ वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा देवाच्या सान्निध्यामध्ये, संतांच्या सान्निध्यामध्ये राहिल्यानंतरचा अनुभव या अभंगाद्वारे वर्णन करतात. विठाला ज्या गणरायांच्या आगमनानिमित्तच एवढा मोठा सप्ताह सुंदर आहे. त्या गणरायाचं आता असं एकही गाव नाही की तिथं गणपती बाप्पा नाही, एकही घर नाही की तिथं गणपती बाप्पा नाही. आणि प्रत्येकाच्या ठिकाणी गणपती बाप्पा आता हृदयामध्ये विराजमान आहे. अहो तुमच्या आमच्या हृदयात असेल याच्यात नवल नाही. ज्ञानोबरायाने अगोदरच सांगितलं, देवा तुची गणेशू सकलार्थमती म्हणे निवृत्तीदासू ओम नम. मग कोण गणेश आहे? ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, ज्यांना वेद प्रतिपादन करतात असा ओंकार स्वरूपाचा, ज्याला नाव नाही रूप नाही असा असणारा गणपती बाप्पा. देवाचं अस्तित्व जसं जसं आलं तसं तसं आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाला काहीतरी कारण आहेत. आणि म्हणून मध्यंतरीचं कारण वेगळं असेल, पण पूर्वीसुद्धा याच्याही पेक्षा सांगू, आमचे गुरुवरी सांगायचे महादेवाच्या लग्नामध्ये गणपती बाप्पांचं अगोदर पूजन झालं. विठाला मग आता तुम्ही म्हणसाल महाराज महादेवाच्या लग्नात आणि गणपती बाप्पा तर महादेवाचे चिरंजीव आहेत, ते कसं झालं? आता 4 वाजले म्हणून दुसऱ्या वेळेस सांगेन. आता बघ कशाला सांगायचं. म्हणून ज्ञानोबरायांच्या सृष्टी नियमानुसार ते झालं. चला पुढे. मग म्हणून या गणपती बाप्पाला, पण या गणपती बाप्पाला मला एक जण परवा दिवशी भेटलं बाबा, ते म्हणे गणपती बाप्पाचं आडनाव मोरिया आहे म्हणे. ते मला अगोदर म्हणताय तुम्ही कीर्तनकार का? म्हणलं हो. मग तुम्हाला सारे देवाचे आडनाव माहिती असेल? कृष्णा यादव वगैरे सांगायला लागलो मी. ते म्हणे मग गणपती बाप्पाचं. म्हणलं बाबा ते काही नाही सांगणार, मला माहिती आहे म्हणे. काय म्हणे? मोरया. मी म्हणलं तुझ्यासारखे रोज एक गुरु भेटावं मला, म्हणजे साऱ्या देवाचं आडनाव माहिती. आणि त्याच दिवशी कीर्तनात सांगितलं बाबा मोरया हे देवाचं आडनाव नाही. मोरया हे मोरया नावाचे गोसाई आणि माझ्या गणपती बाप्पाचे निसिंभ. आणि एवढी सेवा केली की गणपती बाप्पाला स्नान, गणपती बाप्पाला मोदक. पण एक दिवस पाण्याचा प्रवाह वाढला आणि पाणी गावात शिरलं. सर्वच लोक पळायला लागली. पळा पळा, गावाच्या बाहेर झाला, गावाच्या बाहेर झाला, गावाच्या बाहेर झाला. अरे काय झालं? पाणी आलं. अरे गावात पाणी शिरलंय, गुडघ्या एवढा पाणी आलं. अरे कमरा एवढं. अरे वाहून जाईल, चला लवकर, चला लवकर. गावातली लोक सैरा वैरा पळायला लागली. आणि त्याच वेळेस मोरया गोसाई गणपती बाप्पाच्या मंदिराकडे पळाले. गणपती बाप्पाच्या मंदिराकडे पळायला लागल्यानंतर बाकी वेळ लागला का तुला? अरे तिकडे पाणी जास्त झालंय, मंदिराकडे पळतोय. ते म्हणे माझा गणपती बाप्पाला सोडून मी जाणार. पळतच गेले आणि गणपती बाप्पाला मिठी मारली. पाणी वाढायला लागलं. गावातली लोक कमरा एवढालं पाणी, मांड्या एवढालं पाणी, नवे नवे तोंडात पाणी जायला लागलं. बाकीचे लोक सर्व पळून, मोरया गोसाई आणखी नाही वेळ आहे, बाहेर या, बाहेर या. मी माझ्या देवाला सोडणार नाही. आणि सांगितलं तू बुडशील तर मीही बुडेल. आणि शेवटी गणपती बाप्पाला प्रसन्न व्हावं लागलं. मोरया गोसाईला डोक्यावर घेतलं आणि सांगितलं माग काय मागशील तर.
काय पाहिजे ते माग, रिद्धी सिद्धी प्राप्त आहेत, काय पाहिजे ते माग. मोरया गोसाईच्या डोळ्यात पाणी आलं आणि सांगितलं, आता प्रसन्नच झाला तरी एकच मागणी मागायची. अरे मला नश्वर नको, मग चिरंतर असावं, चिरकाल टिकणारं असावं. जसं पुंडलिक रायाने वरदान मागितलं, पांडुरंगाने विचारलं काय पाहिजे सांग, आता विटेवर उभा केलाय, माग काय पाहिजे. पुंडलिक रायानं सांगितलं तुझ्या अगोदर माझं नाव असावं, म्हणून पुंडलिक, परत तुझ्या अगोदर माझं नाव यावं. मोरया गोसाई म्हणायला लागले पुंडलिक रायानं अगोदर घेतलं, पण तुझ्या नंतर माझं नाव यावं, म्हणून गणपती बाप्पा मोरया. विठाला आणि त्या गणपती बाप्पांचं आता तर काय, रोज सकाळी उठले की लगेच एक पावतीवाले येतात तुमच्या दुकानापुढे, फळा पावते 100 नाही 5001 पाहिजे, 1001 पाहिजे. अरे पण आता तर सकाळी ते दुसरं मंडळ होतं, दुसरं पलीकडच्या गल्लीतलं असत, हे आमचं अलीकडच्या गल्लीतलं आहे. गल्ली गल्लीतल्या मंडळाच्या पावत्या, याच्या पावत्या, त्याच्या पावत्या. आणि परवा दिवशी सिल्लोडला एका दुकानात सहज बसलो, गुरुजी सर दादा सहज बसल्यानंतर ते पावती फाडणारे आले. त्याला हेही माहीत नाही गणपती बाप्पा कसा बसवावा आणि ते पावती फाडायला. अरे पावती अशा ठिकाणी फाडावी की ज्या ठिकाणी तुम्ही पावती फाडल्यानंतर ते तुमचंच काय, पण तुमच्या पितराचा 21 पिढ्यांचा उद्धार होईल. आणि तेवढ्यासाठी हे ठिकाण आहे, तुमचा उद्धार होईल. इथली पावती फाडल्यानंतर याच्यात नवल नाही, पण पितरांचा सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण इथं आल्यानंतर ती ऊर्जा तुम्हाला सांगते विठाला. आणि म्हणून तो अभंगही त्याच पद्धतीने घेतला, चालायचंय पुढं आपल्याला. आणि त्याला म्हणलं करे बाबा गणपती बाप्पाची आरती पाठ. हा आरती आरती म्हणणारे आमचे दुसरे म्हणे, आम्ही पाहतो. आणि आपण जे आरती म्हणतो ती थोडीशी सुख करता, दुःख हरता, वारता विघ्नाची, नुरवी पूर्वी. आता इथं थोडंसं सुख करता म्हटलं की सुख करता, सुख करणारा आहे. दुःख हरता म्हणजे दुःख हरण करणारा आहे. पण वारता विघ्नाची म्हटलं की, म्हणून इथं थांबायचं नाही, वार्ता विघ्नाची वर थांबायचं नाही. सुख करता, दुःख हरता, वार्ता विघ्नाची, नुरवी. नुरवीवर थांबलं तरच तुमची आरती सफळ आहे, नाहीतर निफळ आहे. विठ्ठला विफळ जाऊ नये म्हणून नुरवी अगोदर घेत जा. नुरवी अगोदर घेत जा चवला. आणि त्या गणपतीच्या त्या देवतांच्या जर कधी असं केलं रिद्धी सिद्धी महात्म्याची प्राप्ती, पण त्याला जर कधी गणपती बाप्पाला संतांनी आणलंय, मी सांगून गेलो. आणि याला रूपा बळे, आणि मग त्यांनी कशासाठी आणलंय, त्यांनी एवढ्यासाठी आणलंय. संतांना काय गरज होती, काय गरज होती बरं. बाबांचा तर बाबांनी स्वतः उद्धार तर झालेलाच आहे. मग तुम्हा आम्हाला जड जीवांना उद्धार करण्यासाठी कशासाठी. बुडत हे जन न देखवे येतो कळवा, हरी म्हणून
पाहिजे बाबा, कीर्तनच झालं बुडते हे जन न देखे. मग महाराज आम्ही काय बुडायला लागलो का, आम्हाला कळत नाही का? अरे तुम्हाला आम्हाला सर्वांना कळतं, मग त्यांना कळवला कशासाठी? त्यांना एवढ्यासाठी कळवला की तुम्हाला सुख कोणतं पाहिजे हे अजून माहिती नाही आहे. आपण वेगळ्या सुखामध्ये सुख मानायला लागलो. जे सुख नश्वर आहे, अविनाशी सुख, अवीट सुख यापासून दूर राहिलो आणि नाही त्या सुखाच्या पाठीमागे लागलो. आणि ते सुख जर का तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला ते सुख संतांशिवाय भेटत नाही. ते सुख तुम्हाला पाहिजे तर ते सुख तुम्हाला देणारे संत आहे. आणि संताविना प्राप्ती ऐसे वेद देती. त्या सुखाची प्राप्ती तुम्हाला संत, मग संत काय देतात एवढं सांगितल्याशिवाय अभंगाला पुढे जाता येत नाही. काय दिलं भास्करगिरी बाबांनी आम्हाला, काय दिलं किसनगिरी बाबांनी आम्हाला, काय दिलं संतांनी आम्हाला, हे सांगणारे म्हणून ही मी काल्याची कीर्तनात सांगितलं होतं बरं का भाऊ. बाबांनी काय दिलं, संतांनी काय दिलं, काय दिलं, काय दिलं, काही नाही दिलं. काय दिलं, काही नाही दिलं. दिल्याशिवाय राहिले नाही, काहीच दिलं. ते माणसाला महाराज आता हे कोडं आहे जरा, दिल्याशिवाय राहिले नाही, काहीच दिलं नाही. त्यांनी जे दिलं ते तुमच्याजवळ ठेवलं नाही, ज्यांना दिलं ते. कारण तो जो ठेवा होता त्याच्या पलीकडचा तुम्हाला ते कसं झालं आम्हाला ते कळलं पाहिजे ना महाराज. एकच मिनिटात ते उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला पडव. विठ्ठला विठ्ठला ऐका, काय दिलं संतांनी, कसा ठेवा दिला. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा. हां, कसा दिला, एकच मिनिटात. ते एक जणाला शेती नव्हती, काही नव्हती, आणि ते बिगर शेतीवाले असल्यामुळे मग काय करावं, व्यवसाय काय करावं, व्यवसाय काय करावं, काय करावं म्हणून त्याने एक घोडं घेतलं. घोडं ते नवरदेवाला असतं ना, तुमच्याकडे असतं ना नवरदेवाला. हां, नवरदेवाला घोडे आहे की नाही तुमच्याकडे. हां, मग ते घोडं घेतलं त्यानं. मग ते व्यवसाय चांगला चालायला लागला. गुरुजी, व्यवसाय एवढा चालायला लागला, व्यवसाय एवढा चालायला लागला, घोड्याशिवाय नवरदेवच जाईन नाही. आणि म्हणून एकाचे 2 झाले, 2चे 3 झाले, 3चे 4 झाले, 4चे 8 झाले, 8चे 12 झाले. लहाना मुलगा म्हणायला लागला चांगला व्यवसाय चालला. 3 मुलं होते त्याला. हां, मी तिथंच होतो. 3 मुलं होते, मोठा मुलगा, मधला मुलगा आणि लहाना मुलगा. लहाना मुलांनी सांगितलं बाबा आता व्यवसाय चांगला चालायला लागला, आणखीन 2 घ्या. 15 झाले. 15 झाले. हां, त्यालाही वाटलं आता नवरदेवाला जरा जास्तच घोडे लागायला लागले. खूप घोडे म्हणजे एक नवरदेवाला 2-2, 3-3 घोडे. हां हां, ज्याला समजलं त्याला समजलं, बाकीचे पुढे चाला. विठ्ठला विठ्ठला नाही, ते काय आहे मी बघितलं म्हणून म्हटलं. हां, ते हे बा नवरदेवाला 1, ते दोन्ही चोपदाराला 2, त्याच्या पुढं 2, म्हणून मी म्हटलं जास्त घोडे. हां, आणि ज्यावेळेस लोक तरंगतात, खूप तारांबळ होते, तरी लवकर डीजे येत नाही, त्यावेळेस तुम्ही जे मनात आणलं होतं ते विठ्ठला विठ्ठला चला चला पुढे चला. मग ते त्याला वाटलं जरा, मग त्याने आणखीन 15-4 किती झाले, माझं गणित कच्चं आहे, सांगत जा. 15-4 19 घोडे झाले. तुम्हाला जर संत काय देतात हे जर कळायचं असेल तर ही इस्टेट ध्यानात राहायची. त्याची इस्टेट काय आहे, 19 घोडे. 19 घोडे झाले. 19 घोडे झाल्यानंतर वय झालं, मरायला आलं. आणि त्याला वाटलं आपल्याला मोठ्या मुलांना सांभाळलं नाही व्यवस्थित, मधल्या मुलांनी डोंकूनही पाहिलं नाही, लहान्या मुलांनी सांभाळलंय, आपण आपल्या हातानं वाटणीपत्रक तयार करावं. आणि म्हणून त्यानं एक बॉन्ड आणला आणि वाटणीपत्रक लिहिलं. वाटणीपत्रक लिहित असताना त्यानं लिहिलं की मी ज्या पद्धतीनं वाटणीपत्रक लिहितोय त्याच पद्धतीनं वाटणी झाली पाहिजे, याच्यापेक्षा वेगळी वाटणी होणार नाही. आणि म्हणून ते वाटणीपत्रक लिहिल्यानंतर त्या वाटणीपत्रकामध्ये त्यानं अगोदर लिहिलं, सर्वात अगोदर अर्धा वाटा माझ्या इस्टेटीतला. किती इस्टेट लक्षात ठेवा, त्यावेळेस संत कळेल. किती इस्टेट, 19 घोडे. माझ्या इस्टेटीतला अर्धा वाटा लहान्याला देण्यात यावा, नंतर बाकीचे वाटे करण्यात यावे. त्याच्यानंतर माझ्या इस्टेटीतला 4था वाटा मधल्याला देण्यात यावा. त्यानंतर 3रा वाटा होईल, तो 5वा वाटा माझ्या इस्टेटीतला 5वा वाटा कोणाला देण्यात यावा, मोठ्याला. लहान्याला किती, अर्धा, मधल्याला
चौथा आणि मोठ्याला पाचवा. हा, संत काय देतात ऐका. आणि एवढं आणि असं त्यांना लिहिलं वगैरे. लिहिल्यानंतर शेवटी सही केली आणि जागेवर गेलं. जागेवर गेल्यानंतर ते नेलं, त्याचं सर्व विधी वगैरे आटपलं आणि बॉन्ड सापडला. बॉन्ड सापडल्यानंतर बॉन्ड व्हायलाच मीच होतो. बॉन्ड सापडल्यानंतर ते बॉन्ड आणल्याबरोबर तो बॉन्ड बघितला. मी जसं सांगेल त्याच पद्धतीनं वाटणी. मग वाटणी करण्यासाठी पाहुणे रावळे ग्रामपंचायत सदस्य. तेव्हा तंटा खूप वाढायला लागला, म्हणून तंटामुक्ती अध्यक्ष तयार केली. मग ते ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष वगैरे सर्वजण समोर आणल्यानंतर आणली इस्टेट. किती इस्टेट? 19 घोडे. बॉन्ड आणला बॉन्डवरती. आणि मग पहिलं होतं की अर्धी इस्टेट कोणाला द्यायची? लहान्याला. सुरुवातीचा वाटा अर्धा कोणाला द्यायचा आहे? लहान्याला. करा, आता आपण वाटणी करायची आहे. इस्टेट किती आहे? 19 घोडे. करा अर्धे. कापिता का घोडं? आडलं ना गुरुजी तिथं, ते घोडं कापता येईना ना. अर्धा लहान म्हणलं, जसं त्याच्यावर लिहिले त्याच पद्धतीनं वाटणी होईल. भांडणं चालली. 15 दिवस झाले, 20 दिवस झाले. हे पाहुणा आण, तो पाहुणा आण, इकडला पाहुणा आण, तिकडला. घोडं ते कोणी आलं तरी कुठे यायचं? आणा इस्टेट आणणं. आणि तिथं आमचे किसनगिरी बाबासारखे बाबा महान संत. 1 महिनाभर वादिवाद चालला, नंतर ते काही होईना नाही. आणि शेवटी घोड्यावर बसून टाप 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 टाप. आता पूर्वीचे संत घोड्यावर यायचे. ते घोड्यावर बसून टप 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 तिथं आल्यानंतर त्यांनी विचार, कशाची गर्दी रे बाबा? ही असं झालंय. 19 घोड्याची प्रॉपर्टी त्याची इथं अडतंय. उद्या आपण वाटे करणार आहे. संत वाटे करणार म्हणून अख्खं गाव, जे वाटेकरला अगोदर पाहुणे येऊन गेले होते आणि फेल झाले होते, ते पाहुणे कसे बाबा वाटणे करते पाहतो. असे तर लोक बरेच झाले. कसा करतो बाबा पाहतो. आणि म्हणून सर्वच जण आल्यानंतर एवढे आले की गर्दी मावेना. आणि आणा इस्टेट आणली. किती इस्टेट आहे? 19 घोडे बांधले. बाबा म्हणे वाटणी होईपर्यंत आपलं जे घोडं आहे ते तिथं बांधा. किती झाले? 20. ऐका, संतांनी काही दिलं नाही, दिल्याशिवाय बारकाईने ऐकलं तर लक्षात येईल. घोडे किती झाले आता? 20 घोडे झाले. 20 घोडे झाल्यानंतर करा आता अर्धे. 20 मधले 10 कोणाला गेले? लाण्याला गेले. लाण्याला 10 गेल्यानंतर राहिले आता 10. त्या 10 मधला म्हणजे त्या 20 मधला चौथा वाटा, म्हणजे 4 पंचे 5 कोणाला येईन? मग मधल्याला 5 आले. राहिले किती? 5 राहिले. 5. लाण्याला अर्धा वाटा गेला 10. 20तले अर्धे 10. मधल्याला चौथा वाटा, 20तला चौथा वाटा म्हणजे 5 कोणाला गेले? मधल्याला गेले. मोठ्याला 5वा वाटा आहे, म्हणजे 4 पंचे 20. मोठ्याला किती येईल? 4. राहिलं किती? बाबा म्हणायला लागले ते आपलं आहे, ते राहू द्या, तुमचे वाटे झाले. बाबाने घोडं दिलं नाही आणि बाबाच्या घोड्याशिवाय वाटणी झाली नाही. विठ्ठल माणसाला महाराज त्या घोड्याचा याचा काय संबंध? ते घोडं म्हणजे ज्ञान. ते संत तुम्हाला देवदर्शनाचं ज्ञान देतात, पण कुठपर्यंत ज्ञान? त्या संतांना माहिती आहे नित्यानित्य ज्ञानी अभिमान वाढती. ते ज्ञानाने अभिमान वाढतो आणि मग तुमच्याकडे ते ज्ञानही ठेवत नाही. मग ज्ञानही शिल्लक न ठेवता ज्ञान गिळोने गावा, मग ते ज्ञानही बाजूला काढून घेतात आणि देवाची प्राप्ती करून देतात. म्हणजे वाटणी झाली. जीवाची वाटणी एकीकडे केली, त्या जीवाला देव करून टाकलं. एवढं संत करतात. विठाला ते सुख प्राप्त होण्यासाठी संतांची गरज आहे. कारण काय, बऱ्याच जणांना काही ठिकाणी जीवन माणसाला प्रत्येकाला काय वाटतं? आपल्याला सुख मिळावं. कोणाला असं वाटत नाही बरं? एखादं म्हणलं कोणी गणपती बाप्पा जवळ, गणपती बाप्पा खूप सुख भोगलात, उद्यापासून मला दुःख दे. नाही, मग सर्वजण काय मागतात? सुखच मागताय. अहो, काल जन्माला आलेला कार्ट्याला वाटतं ते जे अंगणवाडीत बालवाडीत जाते खिचडी खाते ते सुखी असेल.
त्याला वाटतं जे शाळेत जातं ते शाळेवाल्याला वाटतं, जे कॉलेजवाल्याला वाटतं, जे नोकरी करतं नोकरीवाल्याला वाटतं, जे ज्याचं लग्न झाल्याला वाटतंय ज्याला मुलं बाळ झाले म्हणजे सुख, ज्याला मुलं बाळ झालेत त्याला वाटतं नातवंड झाले म्हणजे सुख, नातवंड झाले शेवटी असं करता करता म्हातारं मरतं पण सुख प्राप्त सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, शरण मुक्ती अंत नाही गेला, शरण मुक्ती अंत नाही गेला, इकतालीच्या चिन पावे, इकतालीच्या चिन पावे, माया विश्व माझा, माया विश्व जन्मच्या जन्म आपण घालतोय सुखावरती, पण मरेपर्यंत सुख मिळत नाही. काय कारण आहे? कारण आपल्या सुखाची वाट चुकलेली आहे, आपला व्यवहार चुकलेला आहे. आपण ज्या व्यवहाराने सुख पाहिजे ते व्यवहार आपला चुकलेला आहे. काही ठिकाणी व्यवहार सुखाचा तर लाभ दुःखाचा, काही ठिकाणी व्यवहार दुःखाचा तर लाभ सुखाचा, काही ठिकाणी व्यवहारही दुःखाचा आणि लाभही दुःखाचा, आणि काही ठिकाणी व्यवहार सुखाचा तर लाभही सुखाचा. व्यवहार दुःखाचा लाभ सुखाचा ज्ञानोबराय सांगतात. योगाची या वाटा जे निघाले गा तया दुःखाचा चिवाटा. योगामध्ये दुःख आहे पण समाधीसारखं नंतरचं सुख आहे. बचनागाची कांडी खाताना गोड वाटते म्हणतात बरं का. तुम्ही नांदी लागू नका कोणाच्या, नाहीतर बस उद्या अजूनही काही हिमालयातले साधू त्यांच्या एका डब्यामध्ये एक लहरी नाग भरून ठेवतात. 6 महिन्याची समाधी उत्थान झाली की त्याला थाप मारल्यावर तो साप फणावरती काढतो तो नाग, आणि ते त्याच्यापुढे जीभ नेतात, आणि जीभ नेल्यानंतर तो नाग त्या साधूच्या जिभेला दोष करतो. त्याच्या विषामध्ये 6 महिने समाधीत तल्लीन असतात. साधू बरं, नाही तर बस उद्या शेतात निघावया खांदा, तुम्ही न्याव जीभ त्याच्या पुढे. काल पवार बाबानं सांगितलं विठ्ठला नागाची कांडी खाताना गोड वाटते म्हणतात. आपण खाल्लीच नाही कशा सांगायचं बाबा. म्हणून बचनागाची कांडी खाताना गोड लागते म्हणतात, पण मरणाची भीती आहे. व्यवहार सुखाचा आहे पण लाभ दुःखाचा आहे. काही ठिकाणी व्यवहारही दुःखाचा आहे आणि लाभही दुःखाचा आहे. नाही का, ते आता मला सांगायला ते वेळ नाही, पण फार विठाला विठाला बरेच जण दुसऱ्याला त्रास देतात, तर मग ते म्हणे आपल्यावर दुसऱ्यासाठी खड्डा केला तर आपण त्या खड्ड्यात पडतो. म्हणजे व्यवहारही दुःखाचा आणि लाभही दुःखाचा, आणि काही ठिकाणी व्यवहारही सुखाचा आणि लाभही सुखाचा असतो. तेव्हा कारण आपल्याला अजून सुखाची चव कळाली नाही म्हणून माहिती आहे. ते अनेक उपमन्यू एक बाळ धाकुटे, त्याला दूधच माहिती नव्हतं काय असायचं. गरीब माय त्या लेकराला जन्मापासून त्या लेकराने दूध मागितलं ना तर पैसे नसायचे त्या माईकडे. आहे काही काहीची परिस्थिती अशी. बरं, मी अनुभवलेले लोक आहे. माझ्याकडे जे लेकरं काही गुरुजी भाऊ तुम्ही बघितलं त्या दिवशी तुमच्या घरी आलेलं ते छोटंसं 4.5 वर्ष 2 दिवस उपाशी राहिलेले लेकरं, नंतर तुमच्यासारख्या समाजकार्यवाल्यांनी आणून सोडलेले. बाबा ते लेकरं जेव्हा सांगतात ना त्यांची स्टोरी तर डोळ्यात पाणी येतं, डोळ्यात पाणी. 4 वर्षाच्या 4.5 वर्षाच्या लेकराला रात्री चुलतीनं मारून तसंच झोपू द्यावं घराच्या बाहेर. दुसऱ्या दिवशी दिवसभर काही न मिळावं, आणि महादेवाच्या मंदिरात त्यानं अपेक्षेनं जावं की तिथं काहीतरी आपल्याला नैवेद्य भेटेल म्हणून. आणि तिथं गेल्यानंतर त्याला तिथं निसते 2 पेढे भेटावे, एकादशी असल्यामुळे नैवेद्य न भेटावा.
त्या दिवशीचा दिवसभरचा आणि दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी कोणीतरी ज्याच्याकडे एकादशी त्याने नैवेद्य आणला तो नैवेद्य खायला घ्यावा म्हणून कुत्र्यानं यावं तो अर्धा ओढावा, ही अवस्था ज्याची असेल सांगा त्या 4.5 वर्षाच्या लेकराला काय वाटत असेल? तसं त्या उपमन्याच्या घरच्याची अवस्था. ते लेकरू माझ्याकडे आज बरं माहीत, तुम्ही बऱ्याच जणांनी बघितलेलं. हां, 1 नाही 2 नाही 350 लेकरं आहे गुरुजी. भाऊ दादा तुम्ही या एक जण सर 350 लेकरं. आणि मी काही करत नाही. एवढं जे चालतं ना तुम्हाला मी आताही सांगतो, छाती टोकपणे सांगेल, माझ्या गणपती बाप्पा पुढे सांगेल. लोक म्हणतात एवढं मोठं चालवता कसं? रोजचं सकाळचं 350 लोकांचं जेवण, संध्याकाळचं 350, सकाळचा नाश्ता, एवढं मोठं लेकरांचं कपडे वगैरे एवढं मोफतमध्ये चालतच कसं असेल? ही जर कृतिमया असेल तर ती माझ्या भास्करगिरी बाबांची, त्या बाबांचा आशीर्वाद आहे. त्यांनी एकदाच सांगितलं होतं मला, अनाथ लेकरं सांभाळतोय ना काही कमी पडणार नाही. आणि बाबा खरंच कमी पडलं नाही बरं. विठ्ठला विठ्ठला. तुम्हाला वाटलं असं माझ्या डोळ्यात का पाणी? माझी परिस्थिती फार बिकट झाली. मला बंद करायची वेळ आली होती, कर्ज होतं. आणि मी मुलांना घेऊन देवगडला बाबाच्या दर्शनाला गेलो. ते हसरा चेहरा वगैरे. आणि कुणीतरी बाबाला सांगितलं की बाबांकडे असे असे मुलं यास. मी बाबाला पाहिलं, डोळ्यात पाणी आलं. मला म्हणे चांगलं सांभाळा लेकरांना. आणि माझा दृष्टिकोन बंद करायचा होता. मी बंद, कारण कर्ज झालंय डोक्यावरती, लोक बोलतात वगैरे काय का. बाबांनी ते देतात प्रसाद. मी मनातले म्हणत बाबालाही बोललो, खूप कर्ज होतं. ते काय म्हणले माहिती आहे, त्याच्यासाठी करायचं तर तो करून घेईन ना, तुम्हाला काय करायचं आहे? कर्ज फेडायचं असेल तर तो फेडेल, त्याच्यावर सोडून द्यायचं. आपणच कीर्तनात सांगायचं म्हणे तुका म्हणे घालू तयावरी भार, आणि आपणच लोकांना असं म्हणायचं का म्हणे. मला आजही ते वाक्य आठवलं आहे. अक्षरशः कर्जबाजारी एक वेळेस आमच्या लेकराला जेवायला नसावं ही अवस्था ज्यावेळेस होते, आणि त्यावेळेस एक महात्मा ज्यावेळेस असं सांगतो, दुसऱ्या दिवशीपासून 12 महिन्याचं नाही 2 वर्षाचं अन्न संस्थेवर येऊन पडतं, ही अनुभूती तर काय म्हणावं संतांची. विठाला गेल्या गेल्या एक पोलीसवाले काय यावं, त्यांनी मारवाडी समाजाला सर्वांना मेसेज काय द्यावे, 2 वर्षाचे धान्य वगैरे येऊन पडावं, ही अवस्था. चला हां, काय चाललं होतं आपलं? कीर्तनच चाललं होतं ना महाराज. विठ्ठला त्या उपमन्याला त्याला खायला त्यानं दूध मागावं, तर त्या आईची अवस्था नसल्यामुळे तिनं काय करावं, मागे जावं, एका गिलासामध्ये पाणी टाकावं, ज्वारीचं पीठ कालावं, त्याला प्यायला द्यावं. एकदा झालं, 2दा झालं. उपमन्या मोठा झाला, 5 वर्षाचा झाला. आणि एक दिवस आता तो मित्राबरोबर खेळायला गेला आणि त्याच्या मित्रांनी सांगितलं, अरे आज आमच्या घरी येशील का? आज कोजागिरी पौर्णिमा आहे. काय असतं रे ते? काय म्हणलं ते काय असतं ते? अरे ते दूध असतं. हो बरं घरी येईल मी. आणि त्या दिवशी संध्याकाळी त्यानं ते उपमन्याच्या हातामध्ये तो ग्लास आला आणि उपमन्यानं पहिला घोट पिला, धक्काच बसला. कारण आतापर्यंत दूध पिलं नव्हतं, दूध समजून पिठाचं पाणी पिलं. बाळा खरे मित्रा काय रे हे? अरे हे दूध आहे. हे दूध आहे? मग रोज माझी मम्मी देते ते का? राग घरी आला. आई दूध दे. आता तिला कुठं देवीवर जाणं नव्हतं, काही नव्हतं. मागे गेली बिचारी, तिनं गिलासामध्ये त्याच्यासमोर लात मारली त्या गिलासाला. रोज हे दूध पाजते मला पिठाचं पाणी म्हणून. तिच्या डोळ्यात पाणी आलं. राजा अरे दुधालाच काय, पण पाण्याला सुद्धा आपली अवस्था अशी आहे रे. तुला दूध भेटणार नाही. आपल्या घरी 18 विश्व दारिद्र्य आहे. मग आई मला दूध पाहिजे. तुला दूध पाहिजे ना, मग हे 18 विश्व दारिद्र्य श्रीमंत हे करून देणारा कोण आहे? म्हणे तो जगाचा बाप आहे.
त्याला मागदूत. त्या 5 वर्षाचे म्हणून मी सांगतो दादांनो, माऊल्यांनो, माझी विनंती आहे, आता आपली मुलं संस्कृतीपासून का अलग झाली त्याची एक कारण आहे. पूर्वीची लोक म्हणायचे जा नैवेद्य घेऊन जा देवाला. आता तुम्ही नैवेद्य मुलांकडे देतच नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही कधी देवाला नमस्कार करायला लावत नाही. पूर्वी संध्याकाळी जरी माय घरून आली तर तिला म्हणायचे हे बळ बाळ्या मान दिव्या दिव्या दीपक शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती. किती जणीनं सांगितलं बरं आपल्या मुलांना हा श्लोक? सांगत जा. अरे कमीत कमी त्या लेकराच्या करवी आपल्या घरचं तरी विघ्न नाहीसं होईल. म्हणून आपण जी संस्कृती दूर होत चालली आहे, दूर होत चालली. चला पुढे. संस्कृती एवढी दूर होत चालली आहे. काल मला एक मुस्लिम बांधव भेटला. थोडंसं मित्रत्वाचं नातं असल्यामुळे थोडंसं आमची झाली आमरी तुमरी. म्हणलं तुमच्या लोक असे करतात तसे करतात. ते म्हणे तुमच्या लोकांना आमच्या लोकांपासून जरासाही त्रास नाही. ते म्हणलं कसं काय? तुम्ही तुमचा धर्म जपावा. आम्ही त्याने आम्हाला पकडलं आणि घरी नेलं. घरी ऐका, घरी नेल्यानंतर त्याच्या दरवाजात पाऊल टाकत नाही तर त्याचा एक 5 वर्षाचा मुलगा पळत आला आणि तो काय म्हणला माहिती आहे का? सलाम वालेकुम अब्बू. कोणाला? त्याला सलाम वालेकुम अब्बू म्हणल्यावर त्यानं माझ्याकडे बघितलं. कोणा? त्या मित्रानं माझ्याकडे बघितलं. म्हणलं काय बघतो रे माझ्याकडे? तिने आणखीन नाही कळालं नाही. म्हणे मला हे सांगा, तुमच्या घरात तुमचे माणसं घरी गेल्यानंतर किती जणांचे मुलं रामकृष्ण हरी बाबा म्हणतात? किती जणांचे मुलं म्हणतात? मग ही संस्कृती तुम्ही जतन करताय का? आम्ही रात्री त्यानं मला मेसेज केला, ते आमचे ते चाललेला धिंगाणा ते गणपती पुढचा दाखवला. तुमच्या देवताचा अपमान तुम्ही करता का आम्ही करताय? अरे गणपती बाप्पाला बुडायला जर कधी सिनेमाचे गाणे जर लागत असेल तर ही संस्कृती आपण विघ्न करतो का कोण? तर याचा विचार करा. चला पुढे. मला तो विषय सांगायला वेळ नाही. विठाला विठाला मला त्या देवाकडं महाग आणि त्या देवाकडे क्षीराचा समुद्र. माझा पुढचा विषय संपला. पण आतापर्यंत 5 वर्ष सलग ज्या पिठाच्या पानाला दूध समजून पिणारा उपमन्यू आज तो ग्लास का फेकून देतो? का फेकून देतो सांगा? कारण खऱ्या दुधाची चव कळाली. तसं ते सुख तुम्हा झालिया वरी मग दारोदारी कोणतं अविनाशी सुख जे उपमन्यूला मिळालं ते सुख एकदा तुम्हाला प्राप्त झालं की मग दारोदारी न फिराल. मग विषयाच्या दारात नाही जाणार तुम्ही. मग संतांच्या दरवाजामध्ये जाणार, देवाच्या दरबारात जाणार, भगवत चिंतनामध्ये जाणार. जब संत मिलन हो जाए मेरी वाणी हरि गुण गाय.
तब इतना समझ लेना अब हरी से मिलना होगा. त्या परमात्म्याची प्राप्ती, त्या सुखाची प्राप्ती होईल. मग दारोदारी नव्हे. एकच मिनिटामध्ये सांगतो, एकच मिनिट. ते तुमच्या अंगणामध्ये रस्त्यानं चालताना ते नाही का फिरायला येते काही मुलगी असतात, ते बिचारीचा आई वारलेली, त्या मुलीची बाप त्या लेकराला घेऊन, एक 7 वर्षाची, ती 10 वर्षाची, 12 वर्षाची झाली, उपवर झाली, लग्नाला आलेली एवढी सुंदर मुलगी, पण नाविलाज असतो. सुया घ्या, पोती घ्या, दातवण घ्या, असं तिनं ते म्हणत जावं. आणि बापानं भाकरी जमा करा. अर्ध्या भाकरीला 2 सुया, एका भाकरीला 4 सुया. तिनं दातवण वगैरे ते विकावं. असं करता करता एक दिवस ती विकत असताना राजाची या मुलाची स्वारी म्हणजे राजपुत्र चालला आणि त्याच्या लक्षात आलं. त्यानं बघितलं, अरे एवढी सुंदर आणि भीक मागते. मग ती प्रत्येकाच्या दारोदार जाऊन काय म्हणते, सुया घ्या, मनी दाताचा दातवण घ्या कोणी, बाबांच्या नाव. असे गायक वादक असणार कार्यक्रमाला काय, दाताचं दातवण घ्यावं कोणी. तिनं ते विचार, त्या राजपुत्राची स्वारी पण, अरे एवढी सुंदर. प्रधानाला बोलवून घेतलं, ती जी मुलगी आहे तिच्याशीच मला लग्न करायचं. राजा बोले, तिच्या बापाला आणलं. अहो ही मुलीशी तुमच्या आमचे जे राजा आहेत त्यांचा मुलगा विवाह करायचा आहे, तिला राणी बनवायचं आहे. तिच्या डोळ्यात पाणी आलं. लहानपणी तिची आई वारली तेव्हापासून मी सांभाळतो आहे. आणि शेवटी तिचं लग्न लागलं, कारण 4:45 वाजले होते. मग आता डीजे लावायला त्याला कुठं उशीर आहे ना आपल्याला, त्यापेक्षा लगेच लावून टाकू. 4:45 वाजायला आले म्हणून लगेच लागलं. लागल्यानंतर ती राजाची राणी झाली. राजसिंहासनावर राजाच्या डाव्या बाजूला बसली. उद्या येईल का तुमच्याकडे टाकळी भानमध्ये, सुये घ्या, येईल तुमच्याकडे उद्या तुमच्या दरवाजात का. आता ती राजाची राणी झाली आहे. माऊली ज्ञानोबा खूप राजाची कांता. आता ती तुमच्याकडे कशाला भीक मागायला येईल, ती राजाची राणी आहे. आतापर्यंत जी ज्याच्याकडे भीक मागत होती ते तिच्याकडे, आणि तिला म्हणते ते तुम्ही आल्या होत्या ना, ते मी 2 सुया घेतल्या होत्या. ए जाय आता. आता का, कारण आता ती राजाची राणी झाली. तसं एकदा का तुम्ही प्रपंचाचा त्याग करून परमार्थाचं जर सुख अंगीकारलं तर या विषयाच्या दारोदार माणसं फिरणार नाही. मग दारोदारी. मग महाराज
ते अविनाशी सुख, एवढं सुंदर सुख तुम्हाला तरी प्राप्त झालं का? लोक म्हणायला लागले, साधक त्यावेळेस म्हणलं, त्यावेळेस तुकोबराय म्हणायला लागले, आम्हाला तर रात्रंदिवस त्या सुखाची चव आहेत, आम्ही रात्रंदिवस ते सुख भोगतोय, मग आम्हाला जर मिळायचं असेल तर तुम्ही काय केलं? त्यावेळेस तुकोबराय म्हणतात, आम्ही व्यवहार सुखाचा केला. सुखाचे व्यवहार अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरायला साधकाने विचारलं, तुम्हाला हे सुख कसं मिळालं? तुम्हा संतांना मिळतंय हे कसं मिळालं? आम्ही व्यवहार तसा केला. कशाचा व्यवहार? सुखाचे व्यवहारी. कोणता व्यवहार? देव घ्या देव घ्या कोणी. आम्ही देवाला देण्याचा प्रयत्न केला, देव जवळ केला आणि तो द्यायचा प्रयत्न केला, तो व्यवहार आमचा झाला. हां, कोणता व्यवहार आहे? काही धंदा पाणी? हां हां, तुकोबरायने धंदा सांगितला आपला. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. मग तो व्यवहार आम्ही सुखाचा केला. परिणाम सुख लाभ. असा सुख लाभ झाला. कसा? जो अविस्मरणीय सुखेचा आहे. सर्व सुखाचे बाप रखमा असा असणारा जो परमात्मा आहे. सर्व सुखमय फक्त देवच आहे. जिलेबी जर कधी असली तर तोंडाला सुख आहे, कानाला नाही. सुंदर गायन चाललं, कानाला सुख आहे, जिभेला नाही, आहे का नाही? सुंदर सुगंध आहे, नाकाला सुख आहे, डोळ्याला नाही. पण सर्व इंद्रियाला एके वेळी सुखी करणारा तो जगाचा बाप. डोळे तुम्ही पहा, तुम्ही ऐका रे कान, घी घी
माझे वचन सर्व इंद्रियाला आणि म्हणून सर्व सुखाचे सर्व सुख झालो सर्व आलं सर्व सुख झालो सर्व आलं सर्व सुख झालो सर्व अलंकार सर्व सुख झालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डोलता तो आनंदे निर्भर डोलता तो आनंदे निर्भर डोलता आनंदे निर्भर डोलता आनंदे निर्भर डोलता तो सर्व सुख झालो सर्व आनंदे निर्भर डोलता सो आनंदे निर्भर डोलता सो आनंदे निर्भर डोलता आनंदे निर्भर डोलता आनंदे निर्भर डोलता सर्व सुख झालो सर्व अलंकार सर्व सुख झालो सर्व अलंकार सर्व सर्व सुख ल्यालो सर्व इंद्रियाला सुखी करणारा सर्व गुण संपन्न माझा देव मागे पुढे आहेत. अहो एवढा मागं पुढे आहेत एवढा मागं पुढे आहे की त्याला वैकुंठात राहावं वाटलं नाही. हा न राहिल्यामुळे तो कोबर आहे म्हणतात. आमच्या घरच्यांच्या मागं काटा काढायला सुद्धा जिजाबाईंच्या पायात काटा घुसला होता तेव्हा तुम्हा सर्वांना कथा भाग माहिती आहे. तो काटा काढण्यासाठी देवाने उभं राहिला आणि म्हणलं आई काटा घुसला. हो ना बाळा अर्धा तास झाला काढता येत नाही. मी काढू का? अरे तू 5 वर्षाचं आहे. मी अर्ध्या तासापासून काढायचा प्रयत्न करते. मला नाही काढता येत आणि तुला बरं काढता येईल. ते काय म्हणलं माहिती आहे मी बऱ्याच जणांचे काटे काढले ना माय. कंसाचा काढला रावणाचा काढला तुमचे पाय असा तो मागही आहे तो पुढे मागे पुढे उभा असा उभा राहतो. म्हणून सर्व म्हणून सुखाचे व्यवहारी सुखल. अहो मग तुम्हाला सुखलाभ झाला म्हणजे काय झालं? आनंद कोंदला मागे पुढे आनंद झाला. एवढा आनंद कोंदला. कोंद म्हणजे दाबून भरणं. ते नाही का पंढरपूरला आपण जातो. पंढरपूरला गेल्यानंतर जाताना मग तिथले कपडे 7-8 दिवस राहायचं म्हटल्यानंतर आहे का नाही. आणि मग ती सुटकेस घेऊन तिथं गेलं किंवा अगोदरच बॅग भरून गेलेली असते. मग जाताना मग ती बिस्किटं जमा करेल. त्या घोंगड्या बांगड्या आता देव पाहायला जाते घोंगड्या बांगड्या तिथून घेऊन येते. घोंगड्या बांगड्या त्या साऱ्या. आणि मग ते रूमवर आल्यावरती बॅग लागत नाही सरळ ती 4 इंच अंतर राहतं. मग ते जोरात दाबायला पाहतं तरी 2 इंच राहतं. मग ते काय म्हणतं माहिती आहे शेजारच्याला एक काम कर तू सुटकेसवर उभा राहा. मी म्हटलं की तू जोरात थोडंसं वजन दे मी बटन दाबून दे. ते सुटकेसवर उभं राहतं शेजारचं. ते म्हटलं की ते ज्यावेळेस बटन दाबासी तर पाठीमागून ती उखळती. एवढं दाबून भरणं त्यालाच म्हणतात कोंदन. त्याला म्हणतात आनंद कोंदला मागे पुढे. बरोबर आहे महाराज. पण एवढा मोठा आनंद तुम्हाला मिळाला कुठं?
संगती पंगती एवढा आनंद होण्याचं कारण काय? त्याचं कारण आहे संगतीलाही. आजही तुम्ही संगतीला कोणाच्या आहे? देवाच्या आहे. आणि जी संगत झाल्या झाल्या आहे ना, मग लगेच पंक्ती लागली. हा, संगतही देवाची आहे आणि पंगतही देवाची आहे. तो कोबराय म्हणतात, काही ठिकाणी संगत चांगली असते तर पंगत चांगली नसते, काही ठिकाणी पंगत चांगली असते तर संगत चांगली नसते, काही ठिकाणी संगतही चांगली नसते आणि पंगतही चांगली नसते, आणि काही ठिकाणी संगत चांगली असते आणि पंगतही पंगत चांगली आहे पण संगत चांगली नाही. जेवायला बसलं इकडं 1 मिनिट याच्या अंगावर पडतं जेवा ना, हां, मग त्याच्यामुळे मग ते जेवण. पंगत चांगली पण संगत चांगली. काही ठिकाणी संगत चांगली आहे पण पंगत चांगली नाही. लिंबाचं फोडण मीठ वाढलं, बसा जेवायला, काय खाऊ. आमचे गुरुवर्य गुरुनाम गुरु वैकुंठवासी वैद्य बाबा सांगायचे, काय खाव, तुझं डोंबलं खाऊ का. हा, हे वाक्य असायचं. काय म्हणतो काय म्हणतो काय म्हणतो रे, डोंबलं खायचं का तुझं, ते वैद्य बाबांचं वाक्य. हा, चला. आणि मग काही ठिकाणी संगत चांगली नसते, काही ठिकाणी संगत चांगली आहे आणि पंगत सुद्धा ती संतांच्या सान्निध्यामध्ये. संगती पंगती देवासवे घडे, नित्यानित्य जोडे तेचे सास. ज्या दिवशी आपल्याला संतांच्या संगतीमध्ये सहवास लाभला आणि पंक्तीत सहवास लागला असं समजून चालावं. तो क्षण खरं आपल्या मनुष्य जीवनाचा कृतार्थता झाला, हे लक्षात ठेवा. आणि ते तुम्हाला कायम भेटतं. म्हणून संगती पंगती देवासवे घडे. आणि कधी मधी नाही, ते का सिजनेबल संत होते का. सिजनेबल संत सप्ताह आला, महाराज माल टाकायची माल टाकायची माल टाकायची, महाराज आपलं नाव घ्या माल टाकायची. सप्ताह आलं, सप्ताह संपला, इलेक्शन आलं, माळ कुटीला. सिजनेबल संत नाही बाबा, नित्य जोडे तिची साच. म्हणून 40 वर्ष झाले, 40 वर्ष नित्य जोडे तिची साच. अहो महाराज, एवढा मोठं तुम्हाला भेटतंय, मग ज्याचं भेटतंय तो कसा आहे, त्याच्या घरी काय आहे. समर्थाच्या घरी समर्थाचे घरी सकळ समर्थ. त्याच्याकडे काय कमी नाही ना, काय कमी आहे.
काय कमी आहे? आजन वृक्ष जागोजागी उगवतात. काय कमी आहे? समर्थाचे घरी सकळ संपला नाही तुटी कदा. का समर्थ दाता कवना ते नास्ती न म्हणे. कोणी गेलं तरी तिथं त्याला नाही म्हणत नाही, त्याला समर्थ म्हणतात. आणि म्हणून समर्थाचे घरी सकळ संपदा. 5 वाजायला आले म्हणून नाही तुटी कदा. कसं याची बरोबर आहे महाराज. पण मग समर्थाचे लक्षण काय? तुका म्हणे लाभाजिया तुका म्हणे लाभाजिया तुका थोड़ा बहु
अभंगाच्या शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकोबार आहे समर्थाची लक्षणं सांगतात, पण ती लक्षणं ऐकण्यासाठी अगोदर एकदा समर्थाचं भजन करावं लागणार आहे आपलं. आणि त्या समर्थाचं भजन करायचं असेल तर सर्वांनी हातवर करायचे. असा आवाज आला पाहिजे, माझे गणपती बाप्पा येऊन तुमच्या जवळ आले, येऊन बसले पाहिजे. हां, फक्त टाळ्याचा आवाज येईल, पखवाद नाही, टाळ नाही, कारण गणपती बाप्पाला ऐकू द्या ना यांची ऊर्जा आहे की नाही. एक साथ एक साथ वाजायचं आहे. हां, एक साथ बरं का पुरुषोत्तम, एक साथ वाजायचं, एक साथ बरं का. एक 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 धन्यवाद. पंढरपूर लागला विठोबा रखुमाई आता एवढं कीर्तन ऐकलं, मोजून 5 मिनिटं कीर्तन ऐकायचंय. आता चला थोडंसं आळंदीला जायचंय आपल्याला, 2 मिनिटं. बहु वाव पोटी समर्थाची, एवढं झालं की संपलं आपलं कीर्तन. मी वेळ सांभाळली, काही काळजी, एवढे मोठे गुरुवर्यांसारखे महात्मे समोर असल्यामुळे वेळ सांभाळणंही लागते. चला, बहु वाव पोटी समर्थाचे आळंदी पंढरपूर यात्रा निघते. लाखो समाज माझ्या ज्ञानोबारायाबरोबर, तुकोबारायाबरोबर लाखो समाज, ज्ञानोबारायांबरोबर चालणारे काही पोलीस मंडळी वगैरे. नीरा नदी आली की मग इकडला जिल्हा संपला, तिकडला जिल्हा लागला. मग इकडल्या जिल्ह्याचे DYSP SP पोलीसवाले, तिकडले DYSP एकमेकाला निरोप देतात. मग ते निरोप समारंभ त्यांचा चालू झाला. SP साहेब, DYSP साहेब, PSI, पोलीस मंडळी वगैरे हजारोनं पोलीस बसले. निरोप समारंभ चालला आहे. तिथे आमचा एक 95 वर्षाचा वारकरी म्हातारा, नेमकी जेवण झालेलं होतं, विश्रांती झाली होती, नीरा नदीला माऊलीला स्नान झालेलं होतं. माझी माऊली पुढं निघली होती आणि याला डोळा लागल्यामुळे माऊली पुढे गेली. डोळ्यात उघडून पाहिलं तर माऊली गेलेली आहे. आणि म्हणून कसं तरी आवर केलं, माऊली माऊली करत तो 95 वर्षाचा वारकरी म्हातारा निघाला. ते बघितलं पोलीसवाले वगैरे, ते तिथं बसलेले आणि म्हणून घाई गर्दीत त्याला लघवी आली, म्हणून तिथंच त्या पोलीसवाल्यांच्या मागच्या बाजूला बसलं. जाऊन DYSP SP साहेबांच्या खुर्चीच्या पाठीमागे लघवीला बसलो. ते खाली लघवीला बसणार तितक्यामध्ये पोलीसवाले पळत गेले. त्या बाबाला पकडायला लागले, उठ असे बोलायला लागले. तितक्यामध्ये SP साहेब, DYSP साहेबांनी रूळ आपटला, सोडा त्याला, सोडा त्याला म्हटल्यावर सोडून दिलं. वारकरी बाबाने लघवी वगैरे झाली. लघवी झाल्यानंतर वारकरी बाबा उठले. त्या वारकरी बाबाला SP साहेबांनी, DYSP साहेबांनी वाकून नमस्कार केला. वाकून नमस्कार केला तर त्या बाबांनी वाकून नमस्कार केला, बाबांनी निघून गेले. ते पोलीसवाले पुढे आले, हो तुमच्याजवळ ते लघवीला बसलो, तुम्ही कळताय मला, माझा अधिकारही कळतो मला, मग तुम्ही त्याला, अरे याचा विचार करा,
95 वर्षाचा आहे, आमच्या आजोबाच्या वयीचा आहे, पण या वयात माझ्या पांडुरंगाची वारी करतय, माऊली सोबत चालतय. अरे इंद्रिय गलित गात्र झाली असेल म्हणून लघवी केली म्हणून आम्ही त्याला मारायचं का, त्याला पकडायचं का? याला म्हणतात बहुभाव पोटी समर्थाचं. आळंदीला एवढं मोठं रोपटं वाढलं गेलं, 4 चंद्र सूर्याला लाजिवणारे लेकरं जन्माला आलीत आणि समाजाने बोट ठेवायला सुरुवात केली. समाजात घेणार नाहीत, जेवायला देणार नाहीत, आणि त्या लेकराला समाजात घ्यावं म्हणून जगातल्या पहिल्या मायबापांनी माझी लेकरं चांगली व्हावी म्हणून देहांत प्रायश्चित्त केलं. 5 वर्षाची ती चिमुकली मुक्ताई सकाळी उठल्यानंतर, ए दादा आई दिसत नाही रे, दादा बाबा दिसत नाही आहे. माय नाही ना, निवृत्ती दादाला माहिती होती, कारण रात्री निवृत्ती दादाला उठवलं होतं, सांगितलं होतं, बाळा आम्ही चाललो रे अनंताच्या प्रवासाला, माझी छोटीशी चिमुकली आहे मुक्ता 5 वर्षाची, उद्या सकाळी उठल तुला विचारेल, बिलकू बिलकू विचारेल, दादा आई कुठे आहे, दादा बाबा कुठे आहे. आई तू व्हायचं. निवृत्तीनाथाने पण मुक्ताबाईची समजूत काढायची ते 5 वर्षाच्या लेकराला. मुक्ता चल बाबाला बघू, आईला बघू. आळंदीमधून फिरून आणलं इकडं तिकडं, आणि शेवटी सिद्ध भेटत आल्यावर सांगितलं, यापुढे आपले बाबा आई आपल्याला कधीच भेटणार नाही. असं ऐकल्याबरोबर ज्ञानोबरांच्या गळ्यात मिठी मारली. मुक्ताईनं बाबा आई म्हणून रडायला लागली. आणि तितक्यामध्ये 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, कारण आळंदीत तर जाता येत नाही, कारण आळंदीत गेलं तर येसोबा खेचर लाता मारतोय, बुक्क्या मारतोय. पण 5 वर्षाच्या बहिणीला उपाशी ठेवता येत नाही. पण माझ्या जगाच्या माऊलीनं, अरे आज लोक दूध वाहतात, पेढे वाहतात, पण त्या ज्ञानोबराने स्वतः झोळी खांद्यावर घेतली, निघाले आळंदीचा घाट चढता चढता त्या माऊलींपुढे उभं राहिले. सांगितलं, माहे आम्हाला आई नाही, आम्हाला बापा नाही, माझी आमच्यासाठी नको, पण माझी बहीण आहे 5 वर्षाची, तिच्या पुरतं एक छोटीशी एक भाकरी पुरतं पीठ. सर्वजण दरवाजे लावायची सोबत खिचरच्या धाकामुळे. आमच्या रुक्मिणी आई साहेबांची मैत्रीण तिची तर ज्ञानोबरा गेले. मावशी तुम्ही लहानपणापासून माझ्या आई बरोबर होतात. आई गेली, बाबा गेले, माझी छोटीशी बहीण 5 वर्षाची आहे. भूक लागली ना, 2 दिवस झाले उपाशी आहे, 2-3 दिवसापासून उपाशी. तिच्या पुरतं पीठ दे मा. तिनं चोरून पीठ दिलं ज्ञानोबरांचे पीठ. थोडी ज्ञानोबरा वापस निघाल्या. जे व्हायचं तेच झालं. तिकडनं घोड्यावर टाप 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 येसोबा खेचर आले. ए संन्याशाच्या गारट्या उभा राहा. काय झोळीत? काही नाही रे, काही नाही हो काका, काही नाही आहे, इकडे. जवळ गेले. जवळ गेल्यानंतर सांगितलं होतं आळंदी वाटवाला यायचं नाही. काका तुमच्या म्हणण्यानुसार, पैठणच्या निर्णयानुसार, न्यायानुसार आमच्या वडिलांनी आत्महत्या केली. आई गेली, आता तरी बुटासहित लात मारली, रक्त सांडली, रक्त निघायला लागलं तोंडातून. ती जी झोळी होती ना, ती झोळी उलटी गेली. एका भाकरीचं पीठ होतं. ज्ञानोबरा त्या पिठाकडे बघायचे. याला वाटलं की हा पीठ घेऊन जाईल. घोड्याहून खाली उतरला आणि बुटासहित त्या मातीचं आणि पिठाचं एकत्रित करून टाकली, कारण यानं परत नेऊ नये म्हणून. काका फिरून येणार आळंदीत, पण माझ्या मुक्ताई पुरतो तर लात मारली, काढून दिलं. ज्या यशोबा खेचरनं लात मारली, काढून दिलं, त्याच यशोबा खेचरला माझ्या ज्ञानोबरायांनी नामदेव महाराजांचं गुरु बनवून दिलं. याला म्हणतात बहुवाव पोटी. कथाचे संगती पंगती देवा सवे घडे.
नित्यानित्य जोडी तिची साच ज्ञानेश्वर हरी जय झालेली सेवा तुम्हा सर्व माईबापांच्या चरणी समर्पित करतो. मी ज्यांना देव स्वरूपांत आमच्या शांती ब्रह्म भास्करगिरी बाबांच्या चरणी समर्पित करतो. जे स्वामी आहेत त्यांच्याही चरणी, आमचे पूजनीय आदरणीय पवार बाबा आहेत त्यांच्याही चरणी, सर्व गुणीजन मंडळी. एवढा आवाज एवढा इतक्या वर जाऊन माझ्या गणरायाला हीच विनंती आहे, माझ्या भास्करगिरी बाबांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम ठेवून अशीच उत्तरोत्तरी तुमची प्रगती होत राहो. मग ते मृदंगाचार्य असेल, गायनाचार्य असेल, सर्वांना तुम्हाला धन्यवाद देतो. ज्यांची साऊंड सिस्टीम आहेत, गणेशराव तुलाही धन्यवाद. तुमच्या ट्रस्टीमधले अण्णा आहे वगैरे सर्व मंडळी, दादा आहे, सर आहेत, आमचे भाऊ कोकणे आहेत वगैरे, ज्यांच्याकडे आजचं निमंत्रण आहेत, आमचे नाईक भाऊ आहेत वगैरे, सर्वांना सर्व परिचित मंडळी असल्या सर्वांना धन्यवाद देतो. थांबतो. रामकृष्ण हरी विठ्ठल.